हरिओम रामकृष्ण. आज या ठिकाणी पखावज बनवलेला आहे. पखावज हा प्युअर काळ्या शिसममध्ये आहे. ओरिजिनल काळा शिसम, ब्लॅक शिसम आपण म्हणतो त्या पद्धतीचा पखावज आहे. पखावजला दोन्ही बाजूला 64चा घाट बांधलेला आहे. वादी अतिशय सुंदर टाकलेली आहे आणि क्लिअर पॉलिश, याला क्लिअर पॉलिश करून प्लास्टिक कोट केलेला आहे त्याच्यावर. त्यामुळं हा जो लाकूड आहे हा अशा जसा आहे तसाच त्याची हे दिसणार आहे, शेडिंग दिसणार आहे, त्याची फिगर त्या पद्धतीने दिसणार आहे. याच्यामध्ये जरा सुद्धा मायनर क्रॅक सुद्धा या लाकडाला कुठं नाही आहे. म्हणजे असं बाबा भराभरी केलेली आहे असं काही नाही. असा उत्कृष्ट असा हा पखावज बनवलेला आहे. त्याच पद्धतीने 64चा घाट आहे, शाईची पुडी आहे, अशा पद्धतीने बनवलेला आहे. हा पखावज काळी धोंडला केलेला आहे. कीर्तन भजनाला चालणार आहे, प्लस पांढरी धोंडही लागणार आहे आणि लईत लई त्याच्याही खाली आलो तर आपण कार्यकला सुद्धा तो प्रभुत्व दाखवणार आहे. असा हा तिन्ही स्वरामध्ये प्रभुत्व दाखवणारा पखावज केलेला आहे. डाव्या बाह्या सुद्धा अतिशय सुंदर केलेला आहे. हा कमीत कमी हा जो गजरा बांधलेला आहे हा कमीत कमी 10 वर्ष चालणार आहे. याचं फक्त पानच बदलायचं आहे. याला गजरा बदली करू म्हणलं तर बदली करायचं नाही, फक्त वर्षातून 2 वर्षांतून पान जर गेलं तर ते पान घालायचं आहे. आणि अशा पद्धतीनं हा पखावज केलेला आहे. आणि आज आमच्या गुरुजींचे शिष्य प्रदीप जगताप हे पुण्याचे आहेत आणि गुरुजींच्याकडे आळंदीला जातात, काय गंभीरगुरू महाराजांच्याकडे जातात आणि गुरुजींच्या सानिध्यात असल्या कारणामुळं पखावज कुठं बनवतात तर ते म्हणले आजऱ्याला बनवून घ्या. आणि त्या माध्यमातून गुरुजींच्या माध्यमातून इकडे आलेले आहेत. आणि त्याच्यासाठी मी एक सांप्रदायिक वारकरी सांप्रदायिक 2 बोल वाजवून दाखवतो. तो कसा वाजतो त्या पद्धतीने मी दाखवतो. रामकृष्ण. त्याचबरोबर हा भजनी अंगाने जर बैठे या भजनाला जर असेल तर अतिशय सुंदरच वाजणार आहे. त्यात काही अडचणच नाही. असा हा उत्कृष्ट आणि सुंदर केलेला आहे. ते आज प्रत्यक्षात न्यायला आलेले आहेत आणि त्यांना तो द्यायचा आहे. रामकृष्ण.